नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढीबाबत सध्या सुरू असलेल्या दोन मोठ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. एकीकडे ही बातमी थोडी चिंताजनक आहे, कारण जानेवारी 2026 पासून लागू होणारी महागाई भत्ता वाढ अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे हा भत्ता रद्द होणार नसून तो उशिरा जाहीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण विषयाचा सखोल आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की नेमका प्रश्न काय निर्माण झाला आहे. दरवर्षी सरकार जानेवारी आणि जुलै या 2 टप्प्यांमध्ये महागाई भत्ता वाढ जाहीर करत असते. साधारणपणे जानेवारीचा डीए मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो आणि त्यासोबत थकबाकीही दिली जाते. मात्र यंदा एप्रिलचा मध्य आला तरी देखील डीए वाढीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध कर्मचारी संघटनांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रमुख कर्मचारी संघटनांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की 1 जानेवारी 2026 पासून लागू होणारा डीए आणि डीआर अजून जाहीर न झाल्यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसाठी हा भत्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. आता आपण या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. कर्मचारी संघटनांनी असे म्हटले आहे की दरवर्षी वेळेवर डीए जाहीर होणे ही एक स्थिर परंपरा आहे, परंतु यंदा ती मोडली गेली आहे. त्यामुळे सरकारने या विलंबाचे कारण स्पष्ट करावे आणि शक्य तितक्या लवकर डीए जाहीर करावा. यासोबतच त्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचाही उल्लेख केला आहे. काही कर्मचाऱ्यांना असे वाटत आहे की कोरोना काळात जसा डीए फ्रीज करण्यात आला होता तसा निर्णय पुन्हा घेतला जाईल का, अशी शंका निर्माण झाली आहे. आता प्रश्न येतो की हा विलंब नेमका का होत आहे. यामागे काही संभाव्य कारणे समोर येत आहेत. सर्वात पहिले कारण म्हणजे सरकारवर असलेला आर्थिक ताण. विविध कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर खर्चामुळे सरकारच्या आर्थिक स्थितीवर दबाव वाढला आहे. त्यामुळे डीए वाढीचा निर्णय थोडा पुढे ढकलण्यात आला असावा. दुसरे कारण म्हणजे प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया. सध्या वेतन आयोगाशी संबंधित काही बाबींचा आढावा घेतला जात असल्याने डीए जाहीर करण्यात विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. तिसरे कारण म्हणजे महागाई निर्देशांकाचा अंतिम डेटा तयार होण्यास लागणारा वेळ, कारण डीए पूर्णपणे CPI-IW या निर्देशांकावर आधारित असतो. आता दिलासादायक बाब काय आहे ते पाहूया. तज्ज्ञांच्या मते हा विलंब तात्पुरता आहे आणि डीए रद्द होणार नाही. जेव्हा सरकार घोषणा करेल तेव्हा जानेवारी 2026 पासूनची संपूर्ण थकबाकी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना दिली जाईल. याचा अर्थ असा की एकदाच 3 ते 4 महिन्यांची मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकते, जी निश्चितच आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारी ठरेल. डीए वाढीच्या टक्केवारीबाबत बोलायचे झाले तर सध्याच्या अंदाजानुसार 2% 4% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सध्याचा महागाई भत्ता 50% वरून 54% किंवा त्याहून अधिक होऊ शकतो. ही वाढ देशातील सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच पाहता महागाई भत्ता वाढीतील हा विलंब नक्कीच चिंताजनक आहे, परंतु त्यामागील कारणे लक्षात घेतली तर हा निर्णय पूर्णपणे रद्द होणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी घाबरायची गरज नाही, पण सरकारने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, या संपूर्ण अपडेटमधून आपण हे समजू शकतो की एकीकडे विलंबामुळे अनिश्चितता वाढली आहे, तर दुसरीकडे थकबाकीसह वाढ मिळणार ही मोठी सकारात्मक बाब आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स नियमितपणे पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.